हॅलो, नमस्कार. शब्दस्पर्श चॅनलवरती मी आपले स्वागत करते आहे. आज आपण एक हॉरर स्टोरी बघतो आहोत. माझी स्वलिखित कथा. तर चला बघूया. दरवाजाच्या पलीकडचे सावट. ती जी परत आली. रात्रीचे 11 वाजले होते. पावसाचा आवाज खिडकीवर आदळत होता आणि सायली तिच्या नव्या घरात पहिली रात्र घालवत होती. हे घर तिने स्वस्त्यात घेतलं होतं. लोक म्हणाले होते त्या घरात जास्त दिवस कोणी राहत नाही. पण सायलीला अंधश्रद्धा मान्य नव्हती. ती हसली. घर म्हणजे घर, भूत वगैरे काही नसतं. रात्री 12 वाजले. अचानक ठक ठक ठक. दरवाजावर कोणीतरी हलकेच टकटक करत होते. सायलीने घड्याळाकडे पाहिले. यावेळी कोण येईल? ती दरवाजाकडे गेली. हळूच विचारलं, कोण आहे? उत्तर काही नाही. पुन्हा ठक ठक. तिचे हृदय जोरजोरात धडकू लागलं. 3 सेकंद ती अशी श्वास घेऊन थांबली आणि अचानक दरवाजा खालून सावली सरकली. जणू कोणीतरी दरवाजाच्या अगदी समोर उभं होतं. सायलीने धाडस केलं. दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त ओलसर वारा आणि पायऱ्यांवर पाण्याचे ठसे. ते ठसे घरात आत जात होते. सायली खूप थिजली. ठसे हॉलमध्ये गेले आणि अचानक गायब झाले. तिने स्वतःला समजावलं, कदाचित माझा गैरसमज असेल. ती बेडरूममध्ये गेली. लाईट बंद केला. डोळे मिटले आणि पलंगावर पडली. पण तिला स्पष्ट ऐकू आलं. तिच्या कपाटाचा दरवाजा हळूच उघडला जात होता. किर्र किर्र. ती झटकन उठली, लाईट लावला आणि कपाट बंद केला. पण आरशात तिच्या मागे कोणीतरी उभं होतं. पांढरी साडी, ओले केस आणि डोळे पूर्ण काळे. सायलीने वळून पाहिलं. मागे कुणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं. ती आकृती अजून जवळ आली होती आणि तिच्या कानाजवळ कुजबुजली, हे घर माझं आहे. सायली किंचाळली. लाईट बंद झाले. पूर्ण अंधार. तिला थंड हात तिच्या खांद्यावर जाणवला. तिने डोळे घट्ट मिटले. हे स्वप्न आहे, हे स्वप्न आहे. पण आवाज पुन्हा आला, तू इथून जाऊ शकत नाहीस. सायली खूप भ्याली. सकाळ झाली. सायली सोफ्यावर बसलेली होती. तिला वाटलं कदाचित सगळं भास होतं. ती हॉलमध्ये आली. दरवाजाजवळ भिंतीवर एक जुना फोटो फ्रेम लटकत होता, जो काल नव्हता. त्या फोटोमध्ये तीच घरची जुनी मालकीण होती, जी रात्री पांढऱ्या साडीत, ओले केस, काळे डोळे असलेली. आणि फोटोखाली तारीख होती, मृत्यू 12 ऑक्टोबर, रात्री 12 वाजता. सायलीने तारीख पाहिली. आज 12 ऑक्टोबर होती आणि घड्याळात नेमके 11 वाजून 59 मिनिटे झाली होती. अचानक घरातील सगळी दारे आपोआप बंद झाली. खिडक्या आपटू लागल्या. आरशात ती आकृती पुन्हा दिसली. यावेळी ती हसत होती. घड्याळाने 12 वाजले. सायलीचा फोन खाली पडला आणि कॅमेरा शेवटचं जे रेकॉर्ड झालं ते म्हणजे सायली दरवाजाच्या आत उभी होती आणि बाहेरून कोणीतरी हलकेच टक टक करत होते. ठक ठक ठक. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला. घर रिकामं होतं. सायली कुठेच सापडली नाही. फक्त दरवाजाजवळ पाण्याचे ओले ठसे होते, जे हळूहळू आत जात होते आणि आरशात आता 2 सावल्या दिसत होत्या. कधीकधी घर आपण विकत घेतो, पण काय होतं, काही घर आपल्याला निवडतात. आयुष्यात असं काही घडून जातं ज्यावर आपण काही विश्वास करू शकत नाही, पण असं होतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की सांगा आणि कॉमेंट करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्याकरिता आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.